नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना मीन राशीच्या जातकांसाठी अंतर्मुखता, भावनिक खोली आणि जीवनाकडे अधिक संवेदनशील नजरेने पाहण्याचा ठरेल. हा काळ बाह्य गोंधळापेक्षा आतल्या जगाकडे लक्ष वेधणारा आहे. मन थोडे हळवे राहील. आठवणी, भावना आणि विचार अधिक तीव्रतेने जाणवतील. कधीकधी हा काळ भावनिक प्रवाह थकवणारा वाटेल, पण यातूनच आत्मसमज आणि शांतीचा मार्ग सापडेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या बाबतीत मन एकाग्र राहणे थोडे थोडे अवघड जाऊ शकते. मन सतत विचारात किंवा कल्पनांच्या विश्वात गुंतलेले राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना काम करताना चुका होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची सहानुभूती आणि समजूतदारपणा लोकांना भावेल, पण व्यावहारिक बाबतीत थोडा कडकपणा ठेवणे आवश्यक ठरेल. वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे गरजेचे ठरेल, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना स्थिर पण संथ गतीचा आहे. मोठे निर्णय घेण्यापेक्षा चालू कामकाज व्यवस्थित सांभाळणे योग्य ठरेल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी विश्वासासोबत कागदोपत्री स्पष्टता ठेवावी. भावना आणि व्यवहार यांची सरमिसळ झाली तर नुकसान होऊ शकते. मात्र कला, सेवा, अध्यात्म, शिक्षण, उपचार किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना सावधपणाचा आहे. उत्पन्न येत राहील, पण खर्चही हळूच वाढू शकतो. विशेषतः इतरांच्या गरजा, मदत, भावनिक कारणे किंवा अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे पैशांवर ताण येऊ शकतो. उधार देताना किंवा आर्थिक मदत करताना मर्यादा ओळखणे आवश्यक ठरेल. बचतीकडे दुर्लक्ष केल्यास महिन्यांच्या उत्तरार्धात अस्वस्थता वाढू शकते. कौटुंबिक जीवनात हा महिना भावनांशी भरलेला आहे. घरातील वातावरण कधी प्रेमळ तर कधी हळवे वाटेल. एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. तुम्ही सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल, पण स्वतःच्या भावना व्यक्त न केल्यास मनात साचलेपणा निर्माण होऊ शकतो. आई किंवा मातृसमान व्यक्तीशी भावनिक संवाद वाढेल. घरात शांतता राखण्यासाठी तुम्ही मध्यस्थाची भूमिका बजवाल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना मीन राशीसाठी अतिशय संवेदनशील आहे. प्रेमात खोल भावना, समर्पण आणि अपेक्षा वाढलेल्या असतील. जोडीदारांकडून जास्त समजून घेण्याची अपेक्षा असेल, मात्र अपेक्षा पूर्ण न झाल्यास मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे संवाद महत्त्वाचा ठरेल. अविवाहित जातकांसाठी हा काळ रोमॅन्टिक वाटेल, पण वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखणे आवश्यक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम ते थोडा कमजोर आहे. मानसिक थकवा, चिंता, झोपेचा अभाव किंवा पचनाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. पाणी कमी पिणे, अनियमित आहार आणि भावनिक ताण याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. ध्यान, प्राणायाम, शांत संगीत किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे लाभदायक ठरेल. पाय, डोळे किंवा रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित लहान तक्रारीत दुर्लक्षित करू नका. मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर हा महिना मीन राशीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. जीवनात अर्थ, कर्म, नातेसंबंध आणि आत्मिक समाधान यावर विचार वाढेल. काही जातकांचा कल अध्यात्म, ध्यान, जप, सेवा किंवा सर्जनशील लेखनाकडे वळू. स्वप्ने तीव्र होतील. अंतर्ज्ञान मजबूत होईल. स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याची गरज भासेल. महिन्याच्या उत्तरार्धात हळूहळू स्पष्टता येऊ लागेल. मन हलके होईल. काही गोंधळलेल्या भावना निवळतील. कामात थोडी स्थिरता येईल. स्वतःसाठी वेळ काढल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही महत्त्वाचे निर्णय शांत मनाने घेण्याची तयारी होईल. एकूणच फेब्रुवारी महिना मीन राशीच्या जातकांसाठी भावनिक परिपक्वता, आत्मचिंतन आणि अंतर्गत शांतीचा आहे.
बाह्य जग बदलण्यापेक्षा स्वतःच्या आत संतुलन साधल्यास हा महिना तुमच्यासाठी आत्मिक वाढ आणि नव्या दिशेची सुरुवात करणारा ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.